नमो नमः छात्राः. आपल्याला आज एक नवीन शब्द पाठ करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण आत्तापर्यंत देव, वन, माला हे 3 नाम पाठ केलेत. त्यानंतर तद पुल्लिंगी, तद स्त्रीलिंगी आणि तद नपुसकलिंगी हे 3 सर्वनाम पाठ केलेत. तद हे प्रथम पुरुषवाचक पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी असे वेगवेगळ्या लिंगातलं सर्वनाम तुम्ही पाठ केलेलं आहे. आज तुम्हाला मी जे पाठ करायला सांगणार आहे हे आहे उत्तम पुरुषवाचक सर्वनाम. दिसतंय तुम्हाला समोर उत्तम पुरुषवाचक सर्वनाम. काय लिहिलं इथे? त्रिषु लिंगेषु समानम अस्मद. हे जे काही आहे म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही अहम, आवाम, वयम हा शब्दप्रयोग ऐकलेला आहे. उत्तम पुरुषवाचक सर्वनाम मी कशी? उत्तम. उत्तम पुरुष सर्वनाम कोणतं? अहम, आवाम, वयम. हे सारखं सारखं तुम्ही ऐकलेले, बरोबर आहे की नाही? मग अहम, आवाम, वयम हे शब्द ज्याच्यामध्ये येतात ती तालिका आता आपल्याला पाठ करायची आणि म्हणून अस्मद हा शब्द आपल्याला पाठ करायचा आहे. अस्मद हे सर्वनामे. अस्मद हे सर्वनामे. अहम, आवाम, वयम हे जे शब्द तुमच्या ओळखीचे आहेत त्याच्यातला हा मूळ शब्द आहे, प्रातिपदिक आहे. येते लक्षात? तर हा अस्मद शब्द आपल्याला पाठ करायचा आहे. उत्तम पुरुषवाचक सर्वनाम अस्मद शब्द मी तुम्हाला सांगणार आहे आता. त्याचा अर्थ तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. मी आणि आम्ही असा अर्थ आहे. आणि त्रिषु लिंगेषु समानम म्हणजे काय? तर तिन्ही लिंगांमध्ये तो समान आहे. आता हे सुद्धा तुम्हाला खरं तर माहिती आहे. आठवतंय ना तुम्हाला की अहम महिला. माझ्याविषयी मी बोलताना मराठीमध्ये जसं मी म्हणणार आहे तसं संस्कृतमध्ये अहम म्हणते. एखादा म्हणजे समजा आपण असं म्हणूया तिथे की आपले मुख्याध्यापक विंचुरकर सर पुल्लिंगी, बरोबर आहे. मग ते स्वतःबद्दल बोलत असताना मी हे सर्वनाम ते वापरणार, अहम संस्कृतमध्ये म्हणणार. येते लक्षात? म्हणजेच काय तर मुलगा असो किंवा मुलगी असो किंवा नपुसकलिंगी एखादा संस्कृतमधला शब्द असू द्यात. व्यजनम तुम्हाला माहिती आहे, वाहनम शब्द तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. तर स्वतःविषयी बोलताना अहम हा शब्दप्रयोग वापरणार जो तिन्ही लिंगात सारखा आहे. म्हणून इथं म्हटलेलं आहे त्रिषु लिंगेषु समानम म्हणजे तिन्ही लिंगांमध्ये समान. आलं लक्षात? तर मग आता आपल्याला ही तालिका पाठ करताना तुम्हाला मी ते हे लिहून दिलेलं दिसतंय बघा. की समजा असं मला म्हणायचं आहे की माझं नाव सौभाग्यवती संध्या दर्प आहे. तर मग माझं म्हटल्यानंतर मला कोणता शब्द वापरायचा आहे हे मला या तालिकेवरनं कळतं. येतं लक्षात? माझं म्हटल्यानंतर षष्ठी, मग मी मम शब्द वापरणार. येतं लक्षात? त्यानंतर मला म्हणायचं म्हणजे द्वितीया, मग द्वितीया म्हणताना मी इथे हा शब्द वापरणार माम. जर मला तो बहुवचनी वापरायचा आहे तर मी आसमान शब्द वापरणार. म्हणजेच मी, मला, माझे, माझ्यासाठी, माझ्याकडून असं जे शब्द वेगवेगळे वापरायचे आहेत त्याच्यासाठी आपल्याला हा अस्मद शब्द पाठ करायचा आहे. आता मी तुम्हाला हा म्हणून दाखवते. तुमच्या पुस्तकामध्ये पृष्ठ क्रमांक 37 आहे पहा. 37 तत्र एतत् शब्दमस्ति. अहम पठामि, शृणोतु. अहम, आवाम, वयम, प्रथमा, माम, मा, आवाम, नौ, आसमान, नह, द्वितीया. बघा हे 2 शब्द आहेत. माम, मा, आवाम, नौ, आसमान, नह. 2 शब्द आहेत. दोन्ही एकत्र म्हणायचे नाही आहेत. आसमान, नह वेगवेगळाच वाटला पाहिजे आपल्या स्वतःला. तो तुम्ही जर तो एकत्र म्हणाल तर तो असा लिहाल तुम्ही आसमान नह, नला न जोडा. तसा आहे का इथे? नाही. म्हणून तो सावकाश म्हणायचा. मया, आवाभ्याम, अस्माभिः तृतीया, मह्यम, मे, आवाभ्याम, नौ, अस्मभ्यम, नह, चतुर्थी, मत, आवाभ्याम, अस्मत्, पंचमी, मम, मे, आवयोः, नौ, अस्माकं, नह, षष्ठी,
मयी आवयोः अस्मासु सप्तमी. बघा विद्यार्थी मित्रांनो, द्वितीया, चतुर्थी, षष्ठी यांना 2-2 रूप आहेत. हे एक, दुसरं एक, दोन, एक, दोन. येतं लक्षात. पहिलं जे आहे ते रेग्युलर रूप आहे आणि दुसरं आहे ते वैकल्पिक रूप आहे. तुम्ही ते दोन्हीही पाठ करायचे आहेत. मग 2, 4, 6 या समसंख्यांना काय आहे? वैकल्पिक रूप आहे, हे लक्षात ठेवायचं. सावकाश म्हणायचं म्हणजे ते लक्षात राहतं. आता मी तुम्हाला ते म्हणून दाखवते बघा. अहम आवाम वयम प्रथमा माम मा आवाम नौ अस्मान नः द्वितीया मया आवाभ्याम अस्माभिः तृतीया मह्यम मे आवाभ्याम नौ अस्मभ्यं नः चतुर्थी मत आवाभ्याम अस्मत् पंचमी मम मे आवयोः नौ अस्माकं नः षष्ठी मयि आवयोः अस्मासु सप्तमी. आलं लक्षात. या पद्धतीने हा अस्मत् सर्व त्रिषु लिंगेषु समानं शब्दं कंठस्थीकृतं कुर्वन्तु हा शब्द पाठ करायला दिलाय. तर व्हिडिओ आल्यानंतर 3 दिवसात हा शब्द पाठ झाला पाहिजे. 3 दिवसात हा शब्द पाठ झाला पाहिजे. त्यामुळे तो पहिल्यांदा 1 दिवस सातत्याने बघून वाचा आणि दुसऱ्या 2 दिवसांमध्ये तो पाठ करायला सुरुवात करा. कळालं. आधी तो लिहा, पाटी पेन्सिल घेऊन तो लिहायची प्रॅक्टिस करा, म्हणायची प्रॅक्टिस करा, म्हणजे मग तो तोंडात बसेल. ठीक आहे, पुढे बघूयात आपण आता. बघा आपल्याला एका नवीन घटक शिकायला सुरुवात करायची आहे. संबंधवाचकाः. आता संबंधवाचकाः म्हणजे काय? परस्पर संबंध आपण कसा दाखवतो? तुम्हाला माहिती आहे ना की माझा पेन, दशरथाचा मुलगा राम, झाडाची पानं, हो की नाही? असा हा चा-ची-चे संबंध आपण दाखवतो संबंधवाचकामधून. बरोबर आहे. परस्पर संबंध दाखवतो चाचीच्या माध्यमातून, त्याला म्हणतो आपण संबंधवाचकाः. मग मराठीमध्ये जसं आपण चा, ची, चे असे शब्दप्रयोग वापरतो, येते लक्षात. तुमची वही काढा शब्दप्रयोग ऐकताय ना. त्यानंतर रमेशचं पुस्तक, लीनाची वही, अशा आपण चाचीचे शब्द वापरतो. मग मराठीमध्ये जसं आपण वापरतो ही मराठीमधली षष्ठी विभक्ती. कोणती विभक्ती? षष्ठी. तर संस्कृतमध्ये आता आपल्याला हा चाचीचे संबंध शिकायचा आहे. या प्रकरणामध्ये आपण चाचीचे संबंध शिकणार आहोत. बघा आता इथे अत्र द्वे तालिके. बघा आता दशरथ राम. आपण आधी आता ही तालिका वाचूयात. बघा दशरथः रावणः धृतराष्ट्रः रामः भीमः. आता ही तालिका. अधुना अहम एतां तालिकां पठामि. रामः मेघनादः दुर्योधनः लवः घटोत्कचः. आता या दोघांमधला परस्पर संबंध आपल्याला पिता आणि पुत्र या शब्दांमधून दाखवायचा आहे. आता पहिल्यांदा आपण पिता शब्द बघूयात. बघा कस्य पुत्रः रामः. कस्य पुत्रः रामः? दशरथस्य पुत्रः रामः. कस्य पुत्रः रामः? दशरथस्य पुत्रः रामः. कळतंय तुम्हाला? कस्य पुत्रः रामः मध्ये काय केलं? मी प्रश्न विचारला. काय विचारला? कस्य पुत्रः रामः. कोणाचा मुलगा आहे राम? म्हणजेच राम कोणाचा मुलगा आहे? उत्तर काय आलं? दशरथस्य पुत्रः रामः. रामः दशरथस्य पुत्रः. कस्य? दशरथस्य. कस्य? दशरथस्य. येते लक्षात. कस्य म्हणजे कोणाचा कोणाचा? तर दशरथाचा. येते लक्षात. तसंच पिता शब्दाचा जर संबंध आपल्याला दाखवायचा तर बघा कस्य पिता दशरथः.
कस्य पिता दशरथः? तर रामस्य पिता दशरथः. कस्य पिता? रामस्य पिता. कस्य? रामस्य. कस्य? रामस्य. कस्य? रामस्य. येते लक्षात. रामस्य पिता दशरथः म्हणजे कस्य या शब्दाचा काय अर्थ होतो? कोणाचा. चाचीचे सगळाच येतो बरं का, सगळाच येतो अर्थ त्याच्यात. कोणाचा, कोणाची, कोणाचे. संदर्भानुसार आपण चाचीचे घ्यायचा. मग कोणाचा पिता आहे दशरथ? रामाचा. संस्कृतमध्ये कोणाचा? उत्तर आलं रामाचा. येते लक्षात. कस्य? रामस्य. कस्य? दशरथस्य. कळत आहे तुम्हाला? मग आता बघा ना इथे, समजा मी असं म्हटलं, मला रावण आणि मेघनाद यांच्यामधला हा संबंध घ्यायचा. पहा आधी आपण पिताचा घेऊयात. बघा, रावणाचा मुलगा मेघनाद किंवा इंद्रजित पण त्याचं दुसरं नाव आहे. मग कस्य पिता रावणः? बाण बघा. कस्य पिता रावणः? कस्य पिता रावणः? काय उत्तर येईल? मेघनादस्य पिता रावणः. कस्य पिता धृतराष्ट्रः? कस्य पिता धृतराष्ट्रः? दुर्योधनस्य पिता धृतराष्ट्रः. दुर्योधनस्य पिता धृतराष्ट्रः. कस्य पिता रामः? कस्य पिता रामः? लवस्य पिता रामः. लवस्य पिता रामः. कस्य पिता भीमः? कस्य पिता भीमः? घटोत्कचस्य पिता भीमः. तुमच्या लक्षात येतं का? असा रामस्य, मेघनादस्य, दुर्योधनस्य, लवस्य, घटोत्कचस्य असा शब्द तुम्ही ऐकलाय का? याला रायमिंग वर्ड तुम्ही ऐकलाय का? देवस्य ऐकलाय ना? देवस्य कोणतं रूप आहे? तुम्ही पाठ केलेला देव शब्द. त्याचं देवस्य हे एकवचन आहे, षष्ठी एकवचनाचं रूप आहे. देवाचा, चाचीचे. तसंच रामस्य, मेघनादस्य, दुर्योधनस्य, लवस्य, घटोत्कचस्य. मी जेव्हा असा शब्द प्रयोग करते घटोत्कचस्य पिता, तर तेव्हा त्याचा अर्थ काय होतो? घटोत्कचाचे वडील भीम. येते लक्षात? या पद्धतीने. आता आपण उलट जाऊयात. आता आपल्याला पुत्र संबंध घेऊयात आपण. जसं इथे म्हटलं, कस्य पुत्रः रामः, दशरथस्य पुत्रः रामः. बघा, कस्य पुत्रः रामः? दशरथस्य पुत्रः रामः. कस्य पुत्रः मेघनादः? कस्य पुत्रः? रावणस्य पुत्रः मेघनादः. कस्य पुत्रः? कस्य पुत्रः धृतराष्ट्रः? कस्य पुत्रः धृतराष्ट्रः? दुर्योधन. चुकतंय का माझं? कस्य पुत्रः दुर्योधनः? धृतराष्ट्रस्य पुत्रः दुर्योधनः. कस्य पुत्रः लवः? कस्य पुत्रः लवः? रामस्य पुत्रः लवः. कस्य पुत्रः घटोत्कचः? भीमस्य पुत्रः घटोत्कचः. येते लक्षात? कस्य म्हणजे कोणाचा, त्यामुळे त्याच्यानुसार तुम्हाला तो अर्थ घ्यावा लागेल. कळालं? बघा, आता तुमच्या पुस्तकामध्ये येतात पृष्ठ क्रमांक पश्यतु अस्ति. बघा, तुम्हाला पान नंबर 22 काढायचे. पान नंबर 22 म्हणजे 22. किती पृष्ठ क्रमांक आहे? पृष्ठ क्रमांक 22 अस्ति अत्र. 22 पृष्ठक्रमांक निष्कासयन्तु उद्घाटयन्तु तत्र अस्ति एतत् सर्वं. बघा, आता तेच आहे इथे. मी आत्ता जे तुम्हाला वाक्य सांगितली ती, फक्त आता इथे ती तुम्हाला गाळलेल्या जागांच्या स्वरूपामध्ये आहे, ते पूर्ण करायचं. तुमच्या लक्षात येतं का? इथे मी कस्यचा अर्थ लिहिला आहे बघा. कस्य कोणाचा, कोणाची, कोणाचे. मी तर थोडं मोठं करून दाखवते, मग परत खाली घेते. बघा, दिसतंय? कस्य कोणाचा, कोणाची, कोणाचे. बघा, आता पुन्हा एक वारं. कस्य पुत्र. आता मी म्हणते अहम पठामि अनुपठन्तु. कस्य पुत्रः रामः? कस्य पुत्रः रामः? कस्य? दशरथस्य. दशरथस्य पुत्रः रामः. कस्य पिता दशरथः? कस्य पिता? रामस्य. रामस्य पिता दशरथः. आलं लक्षात? मग आता आपण क्रमाने भरूयात. बघा, आता तुम्हाला
इथे तालिका बघायला पान नंबर 22वरती तिथं 8.1.1 दिसते तुम्हाला तालिका. तिथे बघून तुम्ही उत्तरं देऊ शकता. बघा, रावणस्य पुत्रः मेघनादः. अर्थ कळाला तुम्हाला? कस्य पुत्रः मेघनादः? रावणस्य पुत्रः मेघनादः. आता दुसरं आपल्याला लिहायचं आहे, टिंबटिंब पुत्रः दुर्योधनः. मग आता इथं मी तुम्हाला प्रश्न विचारते, तुम्ही उत्तर द्यायचं. कस्य पुत्रः दुर्योधनः? गाळलेली जागा घ्यायची ना आपल्याला. गाळलेल्या जागेच्या तिथे आपल्याला कस्य हा प्रश्न विचारायचा. कस्य पुत्रः दुर्योधनः? कस्य पुत्रः दुर्योधनः? बघा तुम्ही तालिकेमध्ये, दुर्योधन कस्य पुत्रः? कोणाचा मुलगा दिसतोय दुर्योधन? धृतराष्ट्र. मग आता इथं काय लिहायचं? धृतराष्ट्रस्य. कस्य? धृतराष्ट्रस्य पुत्रः दुर्योधनः. आता तिसरं, टिंबटिंब टिंबटिंब लवः. आता तुम्हाला लवचा संबंध सांगायचा आहे. कोणाबरोबर आहे लवचा संबंध? राम. आणि काय संबंध जोडायचा आहे? पुत्र. मग कसं येईल वाक्य सांगा? कस्य पुत्रः लवः? कस्य पुत्रः लवः? मग आता काय येईल? रामस्य. कस्य? रामस्य. आणि इथं दुसरी वाढलेली जागा काय येईल? पुत्रः. कस्य पुत्रः लवः? रामस्य पुत्रः लवः. आता बघा इथे भीमस्य टिंबटिंब टिंबटिंब दिलंय. मग आता भीमस्य पुत्रः. कः अस्ति भीमस्य पुत्रः? कः अस्ति भीमस्य पुत्रः? घटोत्कचः. इथं काय येईल? घटोत्कचः. आता इथं तुम्हाला कस्यचं उत्तर दिलेलं आहे बघा. दिसतंय का तिथं? का सगळं गचमिट झालं? पुस्तक जवळ असू द्यात म्हणजे दिसेल तुम्हाला. बघा इथे तुम्हाला भीमस्य उत्तर ऑलरेडी दिलेलं आहे. आणि प्रश्न आता कसा मी विचारला बघा, भीमस्य पुत्रः कः? घटोत्कचः. येते लक्षात? या पद्धतीने. आता इथे बघा दुसरं, मेघनादस्य पिता रावणः. आता आपल्याला प्रश्न थोडा बदलायचा. मेघनादस्य पिता रावणः. कस्य पिता रावणः? मेघनादस्य पिता रावणः. आता इथे तुम्हाला दुर्योधनस्य दिले पा. कस्य पिता? आता दुर्योधनस्य पिता कः अस्ति? पश्यतु, दुर्योधनस्य पिता धृतराष्ट्रः. मग इथं काय म्हणणार? दुर्योधनस्य पिता धृतराष्ट्रः. इथं तुम्ही धृतराष्ट्रस्य करायचं का? नाही. इथं दुर्योधनस्य पिता दिलेलं आहे. मग धृतराष्ट्र एकवचनात येईल, त्याला से लावायचा नाही. पुढचं बघा, टिंबटिंब पिता रामः. कोणाचा पिता आहे राम? माहिती आहे तुम्हाला. बघा तालिकेमध्ये कोणाचा पिता आहे राम? लव. मग लवचा पिता. लवचा. चाचीचे कोणाला लागलं? लवला. मग लवचं काय येईल इथे? लवस्य. ज्याला आपण चाचीचे लावतो त्याला स्य प्रत्यय लावतोय. देवस्य देवाचा, लवस्य लवाचा, दुर्योधनस्य दुर्योधनाचा, या पद्धतीने. मग आता इथं फक्त पिता दिलंय. आता कोणामधला संबंध आहे हा? भीम आणि घटोत्कच. मग कसं येईल वाक्य मराठीमध्ये? भीमाचा पिता धृतराष्ट्र. बरोबर आहे का? नाही. धृतराष्ट्राच काय? धृतराष्ट्र नाही, घटोत्कच. घटोत्कचाचा पिता भीम. काय येईल? घटोत्कचाचा पिता भीम. मग घटोत्कचाचा, चाचीचे. मग घटोत्कचाचा म्हटल्यानंतर काय येईल? घटोत्कचस्य. घटोत्कचस्य पिता भीमः. काय येईल? घटोत्कचस्य पिता भीमः. आलं लक्षात? या पद्धतीने. त्यामुळं तुम्हाला चाचीचे संबंधामधून अशा पद्धतीने वाक्यरचना तयार करता येईल. आलं लक्षात? समजा आता मी तुम्हाला असं म्हटलं, तुम्हाला अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन माहिती आहेत, बरोबर आहे. मग आता आपण त्या दोघांचं करूयात. बघा आता तुम्हाला इथे अभिषेकचा पिता अमिताभ आहे. कसं येईल सांगा? करा बरं. अभिषेकचा पिता अमिताभ आहे. अभिषेकचा कोणाला लागलं? अभिषेकला. चा म्हणजे कस्य कोणाला? कस्य पिता म्हणायचं? अभिषेकस्य. त्यामुळे स्य कोणाला लावायचं? अभिषेकला. अभिषेकस्य पिता अमिताभः. आणि मग अमिताभचा पुत्र अभिषेक. कसं येईल? कोणाला लावायचा? चाचीचे. अमिताभचा. से कोणाला लावणार? अमिताभला.
मग काय येईल? अमिताभस्य आता पुत्र येईल की नाही? अमिताभस्य पुत्रः अभिषेकः या पद्धतीने. आलं लक्षात? कळालं? असं तुम्ही तुमचं आणि तुमच्या वडिलांचं लिहायचं. तुमचं आणि तुमच्या वडिलांचं. आईचं लिहायचं नाही अजून, फक्त वडिलांचं लिहायचं. कळालं? तुमच्या वडिलांचं नाव लिहून तुम्ही त्यांचा मुलगा आणि तुमचे पिता तुमचे वडील ह्या पद्धतीने वाक्य लिहायचं. कळालं? आता काय काय लिहिणार? अस्मत् शब्दाचं सांगितलं, हे नाव द्यायचं वहीमध्ये. इथलं पुस्तकातलंच आहे हे, पण हे मी इथं तुम्हाला ॲडिशनल दिलेलं आहे, हे लिहून ठेवायचं. आणि मग हे पुस्तकातलंच आहे सगळं. हे तुम्हाला मी अभ्यास सोडवून दाखवलेला आहे. तुम्ही मनाने करा आणि व्हिडिओमध्ये बघा ते बरोबर येतं आहे का. आणि स्वतःचं वडिलांचं लिहायचं. आलं लक्षात? त्यामुळं आपण इथेच थांबूयात. हे लिहा, वाचा. पुल्लिंगी आपण चाचीचे बघितलं आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्त्रीलिंगी चाचीचे बघूयात, अजून जास्तीचं शिकूयात. आता इथेच थांबूयात. अत्रैव अहम विरमामि पुनर्मिलामः. शुभं भवतु.